नमस्कार, महाराष्ट्र G24 मध्ये मी मनीष टेंबरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। पोलिसात भरती होण्यासाठी अनेक तरुणी जीव तोडून मेहनत घेत असतात। अशीच मेहनत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सूर्यवंशी यांनी घेतली होती। दरम्यान 3 महिन्यापूर्वी पोलिसात भरती झालेल्या स्मिता सूर्यवंशी यांच्या कुटुंबात आनंदाने गहिवरलं होतं। मात्र सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाचा आनंद फार काळ टिकला नाही। गोंदिया येथे झालेल्या शिवशाहीच्या बस अपघातात महिला पोलीस कर्मचारी स्मिता सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही। महामेळावा घेण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा बेळगावचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एच हितेंद्र यांनी दिला आहे। संदीप नाईक हे दिसायला आणि बोलायला सोज्वळ आहेत, मात्र त्यांचं वागणं हे आतून अतिरेकी असल्याचा आरोप भाजपच्या बेलापूर नवनियुक्त आमदार मंदा म्हात्रे यांनी केलाय। विधानसभा निवडणुकीत त्यांनी अनेक गुंड आणले असं सांगत आता नवी मुंबईतील ही गुंडगिरी मोडीत काढणार असल्याचा इशाराही मंदा म्हात्रेंनी दिलाय। मी मराठवाड्यात सर्वात सिनियर आमदार आहे। 40 वर्षापासून मी भाजपमधला निष्ठावंत कार्यकर्ता आहे। 40 वर्षात 100 रुपयाचा मी उपहार केला नाही। 40 वर्ष निष्कलंक राहणं साधीसुधी गोष्ट नाही। मला मंत्रिपदाची संधी मिळावी अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे। ते जालना येथे बोलत होते। जालन्यातील परतूर येथे भाजप कार्यकर्त्यांचा आभार मेळाव्यात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे। राज्यात काळजीवाहू सरकार असताना बोर्डला 10 कोटींचा निधी दिल्याचा GR काढण्यात आलाय। प्रशासनाने काढलेला हा GR योग्य नसून त्याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील, असं भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलाय। राज्य सरकारने बोर्डला 10 कोटी रुपये निधी देण्याचा शासन निर्णय जारी केल्यानंतर लागलीच मागे लागलाय। राज्यात काळजीवाहू सरकार असताना अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेता येत नसतानाही प्रशासकीय पातळीवर बोर्डला निधी देण्याचा निर्णय झाला। त्यामुळे या निर्णयावर जोरदार टीका होताच राज्य सरकार व GR मागे घेण्याची नामुष्की आली आहे। राज्यात जर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आणि 2 दिवसात सरकार स्थापन नाही झालं तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। मग आता 5 डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे, तोपर्यंत राज्य कोणाच्या भरोश्यावर ठेवण्यात आलं आहे, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी केला आहे। भाजपमध्ये एकही लाडकी बहीण मुख्यमंत्री पदाच्या योग्यतेची नाही का, असा सवालही त्यांनी विचारला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटीला वर्षा बंगल्यावर गेले होते। या भेटीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, पण या 2 नेत्यांच्या भेटीची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात सुरू आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यात महायुती सरकार पुन्हा आली, त्यामध्ये मुख्यमंत्री पदाची बदली मात्र झाली असून ते भाजपच्या वाट्याला जाणार हे नक्की झालं आहे। त्यामुळे राज्याचा कारभार सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच पाहत आहेत। आता त्यांच्या भेटीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नवनियुक्त आमदार जितेंद्र आव्हाड हे पोहोचले। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने विजय मिळवला आहे। महायुतीला 236 जागांवर यश मिळालं। भाजपला 132 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 41 आणि शिवसेनेला 57 जागांवर यश मिळालं आहे। मित्रपक्षासह महायुतीचे संख्याबळ 236 इतकं आहे। महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट आहे। महायुतीच्या सरकारच्या स्थापनेबाबत दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक पार पडली। मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्याबाबत देखील इथे चर्चा सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद आणि कुणाला किती मंत्रिपद मिळणार यावर खलबतं सुरू आहेत। महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एक बैठक दिल्लीत पार पडली। महायुतीची बैठक होण्याच्या आधी शहा यांनी शिंदे यांना भेटायला बोलावले होते। अमित शहा आणि एकनाथ शिंदे हे दोघात फक्त या बैठकीला उपस्थित होते। त्यानंतर अमित शहा यांनी JP नड्डा यांना बोलवले। शहा, शिंदे आणि नड्डा अशी एक दुसरी बैठक त्यानंतर झाली। तब्बल अर्धा ते पाऊण तास या तिघांची बैठक सुरू होती। त्यानंतर फडणवीस आणि पवार यांना फोन करून बैठकीसाठी येण्याचा निरोप देण्यात आला। मात्र आधी झालेल्या बैठकीत शहा आणि शिंदे यांच्यात कोणती चर्चा झाली ही माहिती गुलदस्त्यात आहे। या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं प्रस्थ निर्माण केलं आहे। घटस्फोटानंतर मात्र तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी तिला चांगला संघर्ष करावा लागला होता। बॉलिवूडची अभिनेत्री कल्की कोचलिन ही नेहमीच चर्चेत असते। तिने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटात काम केलं आहे। तिच्या ऍक्टिंगच्या करिअरची सुरुवात 2009 साली देव दिया
चित्रपटातून झाली होती. त्यानंतर तिने जिंदगी ना मिलेगी दोबारा, एक थिडायन अशा अनेक चित्रपटात काम केलं. दरम्यान 2011 साली तिने दिग्दर्शक अनुराग कश्यप सोबत लग्न केलं होतं. त्यानंतर पुढच्याच 2 वर्षात अनुराग कश्यप आणि कल्की यांचा घटस्फोट झाला. 2013 साली कल्की कोचलिन यांनी अनुराग कश्यप यांचे विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर 2015 साली त्यांचा घटस्फोट मंजूर करण्यात आला. महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रात एवढंच. अधिक माहितीकरिता बघत राहा महाराष्ट्र T24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।